इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण नेहमी म्हणतो आरोग्यम धनसंपदा, अर्थात आरोग्य हीच संपत्ती आहे. जोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं असतं तोपर्यंत सगळं आपल्याला छान वाटत असतं, आपण आपलं आयुष्य एन्जॉय करत असतो. पण जसजसं आपलं वय वाढत जातं आणि आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात तेव्हा हे सगळं संपतं. तर याच विषयाच्या संदर्भात आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर कल्पना मेहता यांना. मी स्वागत करते. डॉक्टर, आपलं आमच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आता जसं म्हटलं की जसजसं वय वाढतं तसतसं आरोग्याच्या समस्या सुरू होतात. तर मला वाटतं की हे साधारणपणे 60 नंतरच हे सगळं सुरू होतं, नाही का? नमस्कार. मंजिरी, मला वाटतं की मी आरोग्य क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयांबद्दल खूप वेळा बोलली आहे. पण आजचा जो विषय आहे ना, तो मला फार वेळा बोलायला न मिळालेला विषय आहे आणि त्याच्याबद्दलची जागरूकता असणं ही त्याच्यातली उपयुक्तता आहे. त्यामुळे आपण एका चांगल्या विषयाला आज सुरुवात करतो आहोत की 60 नंतर आजारपणं वाढतात का, हा एक प्रश्न आहे. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मला वाटतं की 60मध्ये आपण एवढं त्याला का महत्त्व देतो, की अचानक काही कुठली किल्ली फिरते का? तर तसं नाही आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं की आपण जेव्हा आजूबाजूला बघतो तर 60ची कित्येक लोक आपल्याला खूप फिट दिसतात, नाही का? हो. आणि हे मी फक्त शारीरिकदृष्ट्या नाही बोलत आहे, तर मानसिकता सुद्धा अशी असते की जिममध्ये आपण बघितलं, बागेमध्ये जॉगिंग करणारे बघितले, मॉलमध्ये, रस्त्यावरती आणि कित्येक क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करताना अजूनही रिटायरमेंटचा स्पर्श न झालेली कर्तृत्ववान लोक, की जी राष्ट्रासाठी संपत्ती आहे, की जे अजूनही काम करतायत. तर अशा सगळ्या लोकांमध्ये पण आपण बघतो, स्त्रियांमधली जागरूकता आपण बघतो, जी फक्त दिसण्याबद्दल नाही आहे तर असण्याबद्दल पण आहे. म्हणजे गमतीत म्हणायचं तर एक काळ असा होता काही वर्षांपूर्वी की जेव्हा 40 नंतरच्या स्त्रिया म्हणायला लागायच्या की आंटी मत कहो ना. आणि मला वाटतं की आता दिसणं आणि असणं याच्यामध्ये इतका फरक पडला आहे की 60तली एखादी स्त्री म्हणू शकते की आजी मत कहो ना. अगदी. तर या पद्धतीने जागरूकता वाढलेली आहे आपल्या तब्येतीबद्दल, आपल्या वयाबद्दल, घ्यायच्या काळजीबद्दल. पण दुसरीकडे मानसिकतेत मात्र थोड्याशा अडचणी आहेत. अच्छा. आणि आपल्या देशाच्याच नाही तर जगभरमध्ये होणारे एक बदल आहे की जो आपल्या बाउंड्रीजच्या पलीकडे आहे, की सगळीकडे वयोमान आयुष्याचं वाढलेलं आहे. बरोबर. किंवा मला वाटतं 60बद्दल आपण बोलतोय तर 60 शांत हा एक खूप मोठा कार्यक्रम असायचा हो, काही हो. वर्षांपूर्वी किंवा काही दशकांपूर्वी. कारण फार लोक 60पर्यंत नाही जायचे. वैद्यकीय सोयी वाढल्या, तपासण्यांचे माध्यम वाढले, जागरूकता वाढली आणि आरोग्य क्षेत्रात खूप क्रांती झाली आहे. की या सगळ्यामुळे आहे ना, शब्द बदललेत, व्याख्याच बदलल्या आहेत. अच्छा. तर मिडल एज म्हणजे काय, तर तुमचं जे काही साधारण आयुष्यमान अपेक्षित आहे त्यातलं मध्यम. तर जेव्हा आयुष्यमान 60 होतं तेव्हा 30-40ला मानसिकता सुरू व्हायची की तुमचं आता मिडल एज संपून हां. तुम्ही कुठेतरी वार्धक्य नाही आवडत मला शब्द, पण वयोमान तुम्ही सिनियरिटीकडे म्हणा किंवा वार्धक्याकडे म्हणा वाटचाल करता आहात. पण जर आता वयोमानच 80 झालेलं आहे तर व्याख्या अशी बदललेली आहे की जवळपास 50 पर्यंत सुद्धा मिडल एजच वाटतं. अगदी. आणि 60 पर्यंत वृत्ती आणि प्रकृती दोन्ही पण मिडल एज सारखीच असते. तर ज्येष्ठत्व आता व्याख्येत तरी थोडंसं लांबलंय अच्छा. आणि त्याच्या समस्या पण लांबल्या आहेत. आणि तू पुढचा प्रश्न विचारण्याच्या आधी एक गंमत सांगते मंजिरी. तर माझ्याकडे येणारे पेशंट डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट या गोष्टींचे असतात. एकीकडे खंत आहे की तरुण वयातले पेशंट या सगळ्या व्याधींचे यायला लागलेले आहेत. आणि मी अगदी आनंदाने सांगू शकते की नावांची अशी एक यादी माझ्या डोळ्यासमोर आत्ता तरळते आहे की जे 80च्या आसपास आहेत पण ते अतिशय व्यवस्थित येतात, त्यांना कुणाची मदत लागत नाही आणि ते त्यांचे निर्णय घेऊ शकतात आणि ज्यांना आनंद आहे की आम्ही आता आमच्यासाठी जगतोय. तर या पद्धतीने दोन्ही गोष्टी आम्ही बघतो आणि बऱ्यापैकी आयुष्यमान वाढल्यामुळे 60 याला आपण वृद्धत्व न म्हणता
एक मधली फेज ट्रान्झिशन झोन म्हणता येईल की जो आपला थोडासा ज्येष्ठत्वाकडे जातोय. अच्छा. साधारणपणे आपण 50 हे आपण मिडल एज मानतो. त्याच्यानंतर काय बदलायला सुरुवात होते नक्की? कशामध्ये बदल होतो? खूप छान प्रश्न आहे हा. आणि याच्यामध्ये मला सांगताना 3 गोष्टींच्या खाली मी बोलीन. एक म्हणजे पुरुषांमधला बदल वेगळा 60 नंतरचा किंवा 50 नंतर तुम्ही विचारलं 50 नंतर. तर 50 ते 60 मधला स्त्रियांमधला बदल खूप वेगळा आहे, पुरुषांमधला वेगळा आहे. आणि हे शारीरिक बदलांच्या पलीकडचं मानसिकतेतला बदल अच्छा. परत या दोघांमधला वेगळा आहे. अगदीच. तर उदाहरण सांगायचं तर स्त्रियांना जी पाळी येते किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असते, तर ती या स्त्रीला आरोग्याची मिळालेली कवचकुंडलं आहेत. तर जोपर्यंत पाळी असते तोपर्यंत जी अनुवंशिकता असते, गुणसूत्रांमुळे होणारे आजार, जसं आईवडिलांकडून आपण रंग, रूप, बुद्धिमत्ता घेतो, तसंच त्यांच्या वाट्याला जे आलेले आजार आहेत ते जन्मतःच आपण गुणसूत्रांद्वारे घेतो. अच्छा. आणि या आजारांना जसं जसं वय वाढेल तसं तसं त्याच्यामध्ये काही अडचणी, काही आजारपणं हे येणं हे अटळ आहे, ते आपल्याला नाहीच स्वाभाविकच टाळता आहे येणार. ते. या आजारपणांमध्ये पुरुषांमध्ये जी आजारपणं 50 नंतर अनुवंशिकतेमुळे येतात, ती स्त्रियांमध्ये कायम उशिरा येतात. कारण हे जे हॉर्मोन्स आहेत स्त्रियांचे की ज्यामुळे MC चालू असते, त्यांचं एक कवचकुंडलं असल्यासारखं संरक्षण असतं. पण जेव्हा पाळी थांबते स्त्रियांची, तेव्हा या आजारपणांचा वेग जो वाढतो, तर मग त्याच्यानंतर हे दोन्हींचं साधारणपणे साम्य तसंच असतं. हे झालं एक फरक की जो शरीराच्या शारीरिक आहे, राईट. तसं एक फरक मानसिक आहे की आता स्त्रिया आणि पुरुष दोन्ही पण नोकरी करतात आणि रिटायरमेंटकडे येतात. साधारणपणे आपल्याकडच्या लग्न पद्धतीमध्ये पुरुष हा सिनियर असल्यामुळे तो सरकारी नियमानुसार लवकर रिटायर होतो आणि स्त्री अजूनही काम करत असते. तर त्यावेळेला होणारा एक बदल असतो की कधी विचारच केलेला नसतो पुरुषांनी की आपण एके दिवशी घरात थांबणार आहोत आणि घरामधल्या गोष्टींमध्ये आपल्याला ऑफिस नसणार, आपली गडबड नसणार आणि तेच नाही तर आपलं इथे कोणी आपल्या हाताखाली पण नसणार. बऱ्याच गोष्टींचे हे फरक आहे. हे स्वीकारताना पुरुषांना जड जातात स्त्रियांपेक्षा. आणि मला वाटतं कुटुंबाला पण सवय नसते सतत तो वडील घरी असण्याचा. त्या मनाने स्त्रियांची सवय असते की एक ठराविक वेळ त्या घरात मिसळून जातात, मग त्यांचं रुटीन असतं आणि रुटीनमध्ये पण फार सहजपणे सगळ्या गोष्टी सामावलेल्या असतात. तर हा एक मला बदल वाटतो की मानसिकतेतला झालेला. आणि 50 त्या 60 मग काय होतं, आधी थकते ती मानसिकता आणि मग शारीरिक बदल होतात. आणि WHO सुद्धा आरोग्याबद्दलची जेव्हा व्याख्या केलेली आहे, तेव्हा शारीरिक, मानसिक आणि आता तर खरंच स्पिरिच्युअल, बरं. आध्यात्मिक या सगळ्या पैलूंना एकत्र घेतलेलं असतं. आणि या सगळ्या दृष्टीने जी व्यक्ती योग्य आहे, तिचं आरोग्य हे संपूर्ण आरोग्य आहे. अच्छा. तर आपण शारीरिक व्याधी ज्या सहजतेने सांभाळायचो, त्या सहजतेने मानसिक व्याधींसाठी आपण तयारच नसतो. तर जर एखाद्या पुरुषाची घुसमट होतीये घरात आणि तो चिडचिडा होतोय, तर त्याचं जे कारण आहे ते म्हातारपणाकडे दिलं जातं. आणि हा बदल 50 नंतर बघण्याचा दृष्टिकोनच असतो की आता हे म्हातारे लोक आहेत ना, हे चिडचिड करतात, हे प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा करतात, जुनंच घेऊन बसतात. आणि स्त्रियांमध्ये पण असं होतं की पाळी जाण्याच्या वेळेला जे हॉर्मोनल चेंजेस होतात किंवा नवीन ही जी ॲडजस्टमेंट असते वयोमानाचं, एक तारुण्य सुटत चाललेल्या त्याची चिन्ह, त्याचं रूपामधल्या सगळ्या गोष्टी आणि एकूण तब्येतीमधल्या या सगळ्या मानसिकतेमध्ये ती कुढत जाते. किंवा ती जर अशी सारखी निराश होत असेल तर कुटुंब समजून नाही घेऊ शकलं का असं होत आहे. तर या पुरुष आणि स्त्रियांना जर घरातल्या कौटुंबिक वातावरणाचा आणि सदस्यांचा मिळाला नाही आधार, तर या सगळ्या स्ट्रेसमुळे, या मानसिकतेमुळे, त्यांनी स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षपणामुळे आजारपणा 50 ते 60 जरा लवकर येतात. नाहीतर ती उमऱ्यात असली तरी त्यांना घरात न घेणं, आपल्याला आता वेळ मिळालेला आहे आणि आपण आपल्याकडे लक्ष देऊया, या केवळ एका सकारात्मक जाणीवेने ती दाराच्या बाहेर खूप वर्ष राहू शकतात. अच्छा. आणि हा मिळालेला वेळ जर आपल्या व्यायामासाठी, आपण स्वतःच्या आहारासाठी दिला, तर मला वाटतं आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना हे पटेल की या सगळ्या गोष्टीमध्ये दुसरे कोणी आपल्याला प्राधान्य देत नाही,
तर आपणही तेच नको करूया ना. आपण ही संधी यासाठी उपयुक्त करूया की मी मला देतो किंवा मी मला प्राधान्य देते. आणि याने 50 ते 60 मधले जे आपण विचारलं ती आजारपणं नक्कीच पुढे जातील 60च्या पुढे. म्हणजे 50 पासून हळूहळू सुरुवात होते या नक्कीच. सगळ्याला. मग ह्याचा परिणाम म्हणून काय होऊ शकतं पुढे 60 नंतरचं? 60 नंतर जी आजारपणं आहेत ती तितकीच सहज आहेत की जितकं आपण स्वीकारायला हवंय की आता चष्मा लागला, पूर्वी नव्हता मला, आता लागला, दृष्टी अधूर झाली, तर अधूर झालेल्या दृष्टीला आता मोतीबिंदू आहे का बघितलं. तसंच कुठेतरी जर वयाबरोबर वजनही वाढत असेल तर त्याच्याबरोबर मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाला आपण इंग्लिशमध्ये डायबिटीज जे म्हणतो, तर त्याच्यातल्या काही गोष्टींना पर्यायी मराठी शब्द तितके अजून नाही आले, कारण अजून त्या जाणीवाच नाही आल्या. अच्छा. उदाहरणार्थ प्री डायबिटीज बरं. म्हणजे मधुमेह होण्याच्या आधीची पूर्वस्थिती. तर या गोष्टींची वाटचाल या टप्प्यात सुरू होते. म्हणजे मधुमेह झालेला नसतो, पण आपण सजगपणे तपासणी केली की आपल्याकडे अनुवंशिकता आहे, आपलं वय वाढत चाललं आहे आणि आपली जीवनचर्या तितकी चांगली नाही आहे, वजनही वाढत चाललं आहे, तर हे कळू शकतं. आणि एक इंग्लिशमध्ये शब्द आहे डायबिसिटी म्हणून, बरं. म्हणजे मधुमेहाची प्रवृत्ती अधिक डायबिटीज अधिक ओबेसिटी स्थूलपणा. अच्छा. तर हाही एक स्वतंत्र आजार आहे. तर याकडेची जी वाटचाल आहे ती सुद्धा जर 50 त्या 60च्या दरम्यान वेळ काढून त्याच्यासाठी पण जर वजन वाढीकडे प्रतिबंध करता आला तर या गोष्टींचा आपण प्रतिबंध करू शकतो. अच्छा. कारण प्रतिबंध हा कधीही उपचारापेक्षा चांगला. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तसंच रक्तदाबाची प्रवृत्ती सुरू होऊ शकते. त्याच्यानंतर या दोन्हीमुळे काही आजारपणं होतात. जर कोलेस्ट्रॉलची प्रवृत्ती असेल तर या सगळ्या गोष्टी एकत्र येण्याला पण एक समूह आहे, तो मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो आम्ही. मला असं जाणवतं की आपल्याकडे तरी अजून रत्नागिरीत आम्ही डॉक्टर लोक सुदैवी आहोत की आम्हालाच विचारतात, गुगल फार लोक करत नाहीत. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये आहे तिथे गुगलवरती हे सगळे शब्द माहिती असणं याचं प्रमाण म्हणजे सहकारी मित्रमैत्रिणी सांगतात की खूप अधिक आहे. मला जे जाणवतं म्हणजे दिवाळी अंक किंवा इतर सगळी जे आपल्या पुरवण्या असतात ते वाचणारे जे पेशंट असतात, तर ते वाचक वर्ग जो आहे तो पूर्वी आणि आता जो व्हॉट्सॲप ज्ञानगंगाचा वर्ग आहे तो आत्ता, तर या सगळ्यामुळे आजारपणातल्या टेक्निकल गोष्टींची पण खूप जास्ती माहिती असते. तर या सगळ्या गोष्टी साधारण सुरू होऊन जातात. आणि एक आजारपणाबद्दल मला सांगावं वाटतं की काही लोक आहेत, एक 20-25% लोक आहेत की ज्यांना समोर बघितल्यावरती, ज्यांच्याशी चर्चा झाल्यावरती मला समजतं की यांची अडचण मला आजार काय झाल्यापेक्षा मला आजार का झाला आहे. तर मग मी त्या लोकांना सांगते की मी प्रिस्क्रिप्शनमध्ये जो ए लिहिलेला नाही आहे तो तुम्हाला तोंडी सांगते आहे की ए इज फॉर एक्सेप्टन्स. स्वीकारा की हे झालेलं आहे. कारण जर माझी गोळी बंद होईल का किंवा जर माझं हे औषधं कमी होतील का, या गोष्टी आहेत, तर त्याच्या मागे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा पण जरुरी आहे. तेही स्वीकारा. औषध हे वरदान आहे नाही, मला वाटतं वरदान नाही, ही गरज आहे आणि ते तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे, हेही स्वीकारा. आता तुम्ही म्हटलंत की आजाराला सुरुवात होऊ शकते या कालावधीमध्ये, तर अशी कुठली सिम्पटम्स आपण म्हणूया की जी धोकादायक आहे तसं आपण समजायला हवं की आपण डॉक्टरांकडे जायलाच हवं ह्याच्यासाठी? काही लोकांना ती सुद्धा समजत नसतात की ह्या गोष्टीसाठी आपण डॉक्टरांकडे जायला हवं. तर अशा काही सिम्पटम्स आहेत का की ती निग्लेक्ट नाही करायची? नक्कीच. म्हणजे मला तर असं वाटतं ना की मी मगाशी म्हटलं तसं की आरोग्याची काळजी ही 40शीतच सुरू व्हायला हवी आहे. आणि सिम्पटम्स सांगते मी, पण दुर्दैवाने मधुमेहासारखे जे आजार आहेत ना त्यांना सायलेंट किलर म्हटलं जातं. तो शब्द मला फार आवडत नाही, पण सायलेंट डिझीज आहेत ते, की ते चोर पावलाने येतात, त्याचे सिम्पटमच नसतात. तर एक छोटीशी गोष्ट आहे की मी हे मुख्यतः शहरी भागातल्या माझ्या श्रोत्यांना सांगू शकते, पण मला वाटतं की ग्रामीण भागातल्या श्रोत्यांमध्ये सुद्धा ही आजारपणं याच क्रमाने प्रारब्धात लिहिलेली असतात. त्यामुळे त्यांनी सुद्धा ही संधी घ्यायला हवी आहे की आता कुठलंही ठिकाण नाही आहे की ज्याच्या जवळपास लॅबॉरेटरी नाही किंवा असं कुठलंही ठिकाण नाही आहे की जिथे डॉक्टर हल्ली कोणी नसतो.
तर आरोग्याची काळजी घेताना काहीतरी झाल्यावरती, ज्याला तुम्ही अगदी म्हटलं सिम्प्टम किंवा चिन्ह, तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याच्या ऐवजी काही ठराविक गोष्टींमुळे तुम्ही डॉक्टरांकडे जाणं सुरू करा. बरं. उदाहरणार्थ वार्षिक फक्त जा, पण 40 नंतरच्या प्रत्येक वाढदिवसाला किंवा 50 नंतर जर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी घरी अनुवंशिकतेने नसतील, तर निदान 50 नंतर तरी तुम्हाला जो दिवस आवडतो, दिवाळीचा पहिला दिवस आवडतो, तुम्हाला नवीन वर्षाचा पहिला दिवस आवडतो, गुढीपाडवा आवडतो, पण आरोग्यासाठी वर्षातला एक दिवस समर्पित करा. नक्कीच. आणि त्या दिवशी एक बेसिक रक्तलघवीच्या तपासण्या आहेत, त्या केल्या जाव्या. त्या रक्तलघवीच्या तपासण्यांमध्ये काही दोष आला तर तुम्ही डॉक्टरांकडे जा. दोष नाही आला तर किती चांगली गोष्ट आहे, पण हे वार्षिक केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होईल की सिम्प्टम आल्यावरती काय होतं, आमच्याकडे ना रुग्ण उशिरा आलाय असं आम्हाला खूप वेळा खंत असते की हे लवकर येता येईल. आणि त्याच्यामध्ये पण काय होतं की सगळे आजार काही लॅबॉरेटरी टेस्टमधून नाही कळत. तर मी जसं म्हटलं की तुमच्या घराजवळच्या डॉक्टरकडे पण एखादी फेरी वार्षिक मारा, वाढदिवसाला मारा. त्याचं कारण काय आहे की तुमचं ब्लड प्रेशर, तुमची पल्स तपासली गेली पाहिजे. आणि या ज्या 2 गोष्टी आहेत, या 2 गोष्टींमध्ये तुम्ही निश्चिंत राहता की मला डॉक्टरांनी तपासलं, त्याच्यामध्ये मला ब्लड प्रेशर पण नाही आहे आणि रक्तलघवीमध्ये पण नाही आहे. मग तुमचं जर निष्कारण वजन कमी होत नसेल किंवा तुम्हाला सारखं डोकं दुखत नसेल, तर एवढ्या तपासणींमध्ये बऱ्यापैकी मोठ्या टक्क्याचे लोक दरवर्षी आपण फक्त प्रतिबंध या दृष्टीने वाटचाल करू शकता. अच्छा. सिम्प्टम्समध्ये काय होतं की आता समजा डोकं दुखत आहे, तर खूपदा पेशंटच ठरवतो की हे मला पित्तामुळे झालं, मी उन्हात जाऊन आले म्हणून झालं, किंवा मला चिडचिड झाली कशावरती तरी, आणि मग त्याच्या गोळ्या आपल्या आपल्या घेतल्या जातात. सेल्फ ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो त्याला केमिस्टकडनं घेतल्या जातात. तपासणी झालेली नसते. तर एखादी सिम्प्टम किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होत असेल तर त्यालाही महत्त्व दिलं अच्छा, पाहिजे. म्हणजे ह्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे दिलंच आपण. पाहिजे आणि बघून टाकलं पाहिजे ना की ह्याच्यात काही गंभीर तर नाही आहे ना. गंभीर नसलं तर चांगली गोष्ट आहे, कारण याच्यातलं सुरुवात पण कुठल्या आजाराची असेल आणि त्याला जर आपण सुरुवातीलाच अटकाव केला तर आपण म्हणतो ना स्टिच इन टाईम, की वेळेमध्ये केल्यामुळे पुढे औषधही लागणार नाहीत जास्ती आणि सगळ्या शरीराची काळजी पण होते त्याच्यात. आता हे तुम्ही बोललात ह्याच्यावरनंच असं वाटतंय विचारावंसं की काही लोक असतात ती खूप घाबरतात की आपल्याला काही झालं तर नाही ना, हो. वारंवार तपासण्या करत असतील. पण हो. काही लोक अशी पण असतात की जी बेफिकीर असतात की हे एवढंच होतंय ना, खरंय. कशाला जायचं डॉक्टरांकडे. तर खरंय. त्यांना तुम्ही काय सांगाल? आयुष्यातली एकच गोष्ट आहे ना सुवर्णमध्य. तर जास्ती तपासणी करणाऱ्यांचा त्रास आहे ना कदाचित आर्थिक आहे आणि घरातल्या लोकांना आहे, पण त्यांना नाही आहे, कारण ते वरचे हायपोकॉन्ड्रियाक म्हणतो आम्ही अशा पेशंट्सना. तर तेही नको आहे की तुम्ही वरच्यावर घाबरून सारखी तपासणी करता पण तुम्ही दुर्लक्ष करता, हेही नको आहे. त्यामुळे रुटीन चेकअपमध्ये जर हे लक्षात आलं, मला आवर्जून एक गोष्ट म्हणायची आहे की आमच्याकडे कधी कधी आहे ना कुठल्या तरी आजारासाठी एखादा रुग्ण आलेला असतो आणि त्याच्या तपासण्या ज्या होतात त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कॅट्रॅक्ट किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, किंवा कुठेतरी परदेशी जाणार आहेत म्हणून तपासण्या केल्या, किंवा ॲक्सिडेंट झाला आणि तिथे तपासण्या झाल्या ॲडमिट झाल्यावरती. तर अशा काही कारणांनी इन्शुरन्ससाठी हां. आणि त्यांना कळलं तर ते सुदैवी असतात की त्यांना काही कारण नसताना कळलं. पण नाहीतर या दोन्हीपेक्षा हा मध्यच महत्त्वाचा आहे की वार्षिक तपासण्या गरज असलेल्याप्रमाणे कराव्या. तुम्ही जे म्हटलंत की 60 नंतरचे हळूहळू आरोग्य समस्या सुरू होतात, तर या लोकांसाठी काही वेगळ्या आरोग्य सुविधा असतात का? हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला आरोग्य सुविधांमध्ये, आता मगाशी तुमच्याशी बोलताना मी अनौपचारिकपणे म्हटलं की जसं पिडियाट्रिक्स सगळ्यांना माहिती आहे, पिडियाट्रिक्स म्हणजे बाल रोगांबद्दलचे डॉक्टर पिडियाट्रिशियन, आणि पिडियाट्रिक्स हे शास्त्र की जे लहान मुलांसाठी समर्पित आहे. म्हणजे आता मी ज्यांना बघते ते युजली ॲडल्ट पेशंट आहेत. तर माझ्याकडे येणारा जो वयोगट आहे तो 12-15च्या पुढचा सगळा वयोगट आहे. पण आपण 6 महिन्याच्या किंवा 2 वर्षाच्या रुग्णाला ठराविक डॉक्टरकडेच घेऊन जातो की जे बालरोगतज्ञ आहे. तसं आता नवीन सगळीकडे जागरूकता निर्माण झाली आहे की पिडियाट्रिक्ससारखं जिरॅट्रिक्स असावं. सो जिरॅट्रिक्स इज की ओल्ड एजची लोकं आणि त्यांच्या समस्या जरी आम्ही सगळे बघू शकत असलो तरी त्यांना एका वेगळ्या काउन्सिलिंगची गरज असते.
आणि त्यांना जे वेगळं काउन्सेलिंग लागतं त्याच्यामध्ये खूप शांतपणाने सगळं सांगू शकणारे जे डॉक्टर्स असतात ते तिथे उपलब्ध असतात. किंवा या वयोमानामध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर आहे का, किंवा स्त्रियांचं पॅप्समियर दरवर्षी झालं पाहिजे, हे अक्षरशः टार्गेटेड तपासण्या ज्या असतात 60 पुढच्या आणि ज्या दर दशकाने बदलतात, त्या सगळ्यांची जाणीव असलेला हा डिपार्टमेंट कित्येक मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरू झालेला आहे. अच्छा. आपण त्याला जिरॅट्रिक्स म्हणतो बरं. आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आता त्याचा अवेअरनेस आहे. मॅडम, आत्तापर्यंत हे तुम्ही सगळं खूप छान समजावून आम्हाला सांगितलं, पण तरीसुद्धा तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की या ज्येष्ठ नागरिक असं ज्यांना आपण म्हणतो 60 नंतरची सगळी ही लोकं, तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की थोडक्यात महत्त्वाचं मी असं सांगेन की आता तुम्हाला वेळ मिळालेला आहे, तर या निवृत्तीच्या काळामध्ये पहिलं प्राधान्य स्वतःला ठेवा. मी माझ्या ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी हे सांगू इच्छिते की तिथले जर काही डॉक्टर मंडळी माझं ऐकत असेल तर तिथपर्यंत सगळ्या सोयीसुविधा त्यांच्यासाठी ज्या उपलब्ध आहेत त्या पोहोचल्या नाही आहेत आणि म्हणून ते वंचित राहतात. तर त्यांच्याकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटतं की जी कुटुंबीय आहेत माझ्या वयस्कर पेशंट्सचे, त्यांच्यासाठी मला सांगावं वाटतं की थोडंसं एक ज्याला आपण म्हणतो ना काळजीची नजर ही घेतली पाहिजे. कारण जेव्हा तुमच्या घरातली वयोवृद्ध व्यक्ती आजारी होते तेव्हा ती व्यक्ती अंथरुणाला खिळते, पण सगळ्या जबाबदाऱ्या, धावपळ आणि सगळं तुमची होते आणि हे सगळं सहज टाळता येऊ शकतं. आणि जे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आजचे श्रोते आहेत सिनियर सिटिझन्स, त्यांना मला सांगावं वाटतं की वय वाढतं आहे याला स्वीकारा, पण हे स्वीकारताना एक लक्षात घ्या की काही बदल हे होणारच आहेत. इथे मी उल्लेख करते की मी एक अतिशय चांगल्या डॉक्टरांचा वानप्रस्थाश्रम नावाचा ऑडिओ ऐकला आणि त्या तज्ज्ञ डॉक्टरांनी एक सांगितलेली गोष्ट उद्धृत करते की ते म्हटले होते की काही बदल आहेत ना ते आपण स्वीकारले पाहिजे. जसं काही वयोमानानुसार आपण विसरायला लागतो तसे बदल, आणि काही बदल आहेत यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं काही विसरण्याची एक पायरी आहे स्मृतिभ्रंश किंवा अल्झिमर्स, तर त्यांची मात्र ट्रीटमेंट झाली पाहिजे, त्यांना उपचार झाला पाहिजे. तर काय स्वीकारायचं, कशाकडे लक्ष द्यायचं आणि कशा पद्धतीने आपण आपल्याला जपायचं याबद्दलची जागरूकता जर आज निर्माण करू शकलो आपण, तर मलाही मिळालेल्या संधीबद्दल खूप आनंद आहे. धन्यवाद. श्रोतेहो, 60 नंतरचं आरोग्य कसं असावं याविषयी डॉक्टर कल्पना मेहता यांनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. आपण इथे आलात मॅडम आणि आमच्या श्रोत्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, याबद्दल मी आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य